केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव माजी खासदार निलेश राणे यांनी काल एक ट्विट केलं आणि या ट्विटच्या माध्यमातून आपण राजकारणातून बाजूला जातोय असा संदेश दिला आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली। त्यासोबतच सिंधुदुर्गातही याचे परिणाम जे आहेत ते पाहायला मिळाले। मी सध्या कुडाळमध्ये आहे आणि कुडाळमधील त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते एकत्र झालेले आहेत। निलेश राणेंनी जी भूमिका घेतली आहे ही कार्यकर्त्यांना पटलेली नाही, त्यामुळे हे कार्यकर्ते जे आहेत ते एकत्र झालेले आहेत। काल साहेबांनी एक ट्विट केलं, त्या ट्विटवर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? निलेश राणे साहेबांनी जो निर्णय घेतला, खरोखरच तो निर्णय पाहून सर्व कार्यकर्त्यांना एक आश्चर्य वाटलं। एक आमची कुठेतरी ऊर्जा, आमची शक्ती कुठेतरी बाजूला जाते याची पूर्ण भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली। मी शहर अध्यक्ष म्हणून काम करताना किंवा माजी नगरसेवक म्हणून या ठिकाणी काम करताना प्रत्येक वेळी प्रत्येक जनतेला किंवा कार्यकर्त्यांना न्याय देताना प्रत्येक आंदोलन असो वा कुठल्या कार्यकर्त्यावर संकट असो, प्रत्येक वेळी खंबीरपणे पाठीशी उभं राहणारं नेतृत्व म्हणजे निलेश राणे साहेब आहेत। एका तळागाळात ग्रासरूटवर काम करत असताना निलेश राणे साहेब स्वतः त्या ठिकाणी यायचे आणि प्रत्येक जनतेला न्याय द्यायचे। अलीकडच्याच काळात जे गेली 10-1 वर्ष पुलाचं काम होत नव्हतं, ते अणाव गावचं प्रशासनाला धारेवर धरून केवळ 3 महिन्यामध्ये काम पूर्ण करण्याचं काम निलेश राणे साहेबांनी केलं। अनेक तेथील वाडीतल्या लोकांना एक प्रकारे जनतेला न्याय देण्याचं काम निलेश राणे साहेबांच्या माध्यमातून झालं। अशी अनेक कामं आहेत की प्रशासनाच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्याचं काम ते करतात आणि आजपर्यंत करत आलेत। पोटात एक आणि ओठावर एक असं राणे कुटुंब कधी वागलेलं नाही, संपूर्ण हे महाराष्ट्राला माहिती आहे। जे रोखठोक आहे ते राणे कुटुंबाने आजपर्यंत मांडलेलं आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये झुंजारपणे लढत असताना हृदयात स्थान निर्माण केलेलं आहे ते राणे कुटुंबाने केलेलं आहे। निलेश राणे साहेबांनी आपला निर्णय मागे घेतला पाहिजे आणि प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पाठीशी जी शक्ती आणि ऊर्जा कायम ठेवलेली आहे तीच त्यांनी कायम ठेवली पाहिजे, एवढं आमचं म्हणणं आहे। आणि भाजप पक्षाने राणे साहेबांचा विचार करून त्यांना जो न्याय असेल तो योग्य न्याय त्या ठिकाणी दिला पाहिजे आणि त्यातून मार्ग काढला पाहिजे। त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले, राजकारणातून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला, तर तुमची भूमिका काय? सर्व कार्यकर्ते या ठिकाणी पाहिलं तर राणे साहेबांना आपलं आयडॉल मानून किंवा आपलं प्रेरणास्थान मानून या ठिकाणी आलेले आहेत। राणे साहेब हे एक श्रद्धास्थान आहे। निलेश राणे साहेब राणे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करत आहेत। जर आपल्या एखाद्या नेत्यावर असा जर अन्याय होत असेल किंवा त्याला जर न्याय मिळत नसेल किंवा त्याचा जर पक्ष विचार करत नसेल तर प्रत्येक कार्यकर्ता तरी काय म्हणून पक्षाचं काम करणार? कारण जर आपल्या नेत्यावरच अशी जर गोष्ट बेतत असेल तर कार्यकर्त्यांचं पुढे काय होणार हे प्रत्येक कार्यकर्ता ठरवेल। त्यामुळे निलेश राणे साहेब जी भूमिका घेतील ती प्रत्येक कार्यकर्त्यांची भूमिका असेल। निलेश राणेंनी जी काल भूमिका मांडली त्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का? तुमचा निर्णय? मुळात काल जी भूमिका माहिती आमच्यासाठी धक्कादायक आहे, पण काहीतरी घडलं त्याशिवाय साहेबांनी आपली भूमिका अशा प्रकारे व्यक्त केलेली नाही आहे। मग त्याबाबत सर्व पक्षाचे जे वरिष्ठ आहेत त्यांनी त्यांची मनधरणी करावी आणि त्या संदर्भात त्यांचा निर्णय जो आहे तो बदलावा आणि साहेबांनीसुद्धा कार्यकर्त्यांच्यासुद्धा भावना जाणून घ्याव्यात की साहेब आहेत म्हणून आम्ही सर्व आहोत आणि साहेब नाहीत तर कोण राजकारणात राहण्यात कोण रस नाही आहे। त्यामुळे साहेबांनीसुद्धा त्या संदर्भात योग्य तो नाही, कारण जे काम करत आहेत सध्या आणि न्याय देण्याचा जो साहेबांचा सध्या प्रयास आहे तो खरोखरच कार्यकर्त्यांना प्रेरणादायी ठरतो आहे। त्यामुळे साहेबांनी आपला निर्णय बदलावा आणि साहेबांनी जर निर्णय नाही बदलला किंवा काय तर साहेब जो काय निर्णय घेतील त्या मताशी आम्ही साहेबांच्या सहमत असू। निलेश राणेंनी काल ट्विट करून आपली भूमिका मांडली की आपण राजकारणातून बाहेर जातो, हा निर्णय तुम्हाला पटला का? तुमची भूमिका त्यांच्यासोबत काय? नाही, साहेबांनी जो निर्णय घेतला तो आम्हा सर्वांसाठीच एकदमच धक्कादायक होता। साहेबांनी हा निर्णय कार्यकर्त्यांकडे बघून पाठी घ्यावा। जर साहेबांनी निर्णय पाठी नाही घेतला तर जो साहेबांचा निर्णय असेल त्याच्याशी आम्ही नेहमी सहमत राहू आणि साहेबांनी जर राजकारणातनं निवृत्त व्हायचं म्हटलं त्याच्यावर ठाम राहील तर आपण सगळेजण मुळात आम्ही सर्वजण राजकारणातनं निवृत्त होऊ। राणेसाहेब राजकारणात राहिले नाही तर तुमची भूमिका काय आहे? निलेश राणे साहेब जर राजकारणात जर नाही राहिले, जर साहेबांचा जो निर्णय असेल त्या निर्णयाला आम्ही पण सहमत आहोत। तुमची भूमिका काय? माझी पण भूमिका तीच आहे की साहेबांनी जो निर्णय घेतला आहे तो वरिष्ठांशी एकदा चर्चा करून तो मागे घ्यावा, कारण आम्हा कार्यकर्त्यांचा पण त्यांनी विचार करावा आणि ते जर त्या मतावर ठाम राहिले तर आम्ही पण साहेबांचा जो आदेश आहे तोच आम्ही पाळणार इथे।
नक्कीच. तर कुडामधील कार्यकर्त्यांचा असाच ठराव आहे की निलेश राणे जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी आपण पाठीशी राहू, मागं त्यांनी जो राजकारणातून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे तो निर्णय बदलावा अशी भूमिका जी आहे ती कार्यकर्त्यांनी मांडलेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन परेशसह सदाशिव लाड, ABP माझा, कुडा, सिंधुदुर्ग. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.